पिंपरी येथील आसवानी ग्रुप यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करता यावे यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत। तसेच या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विसर्जित झालेल्या श्रीमूर्तींना काही रासायनिक प्रक्रिया करून जमा झालेल्या मूर्ती मातीच्या कुंड्या तयार करून भेट म्हणून दिल्या जातात, असे बोलताना आयोजक श्री आसवानी यांनी सांगितले। काय सांगाल आपण आज पिंपरी गावामध्ये गणेश विसर्जनासाठी घाट तयार केलेला आहे। ते आपण दरवर्षी करतोय। 7वा वर्ष आहे। मध्ये जे 2 वर्ष कोविड आलं तेव्हा आपण नाही केलं होतं। बाकी 5 वर्ष केलेले आहे। आणि जे आपण त्याच्यामध्ये जे तोटे होतात ते आपण दुरुस्त केलेलं आहे। जे भावनिक येतात त्याची जी समस्या होती, आता आपण बघितलं असेल तर मंडप पण लावलेला आहे। पुढच्या वर्षी 4 वर्ष आपण मंडप नाही लावलं होतं। आता पाऊस होती किंवा हे सगळं क्रॅश सॅन वगैरे टाकली आणि पुढच्या वर्षी आपला 30,000चं नियोजन केलं होतं, तर 44,700 झालं होतं। तर आता आपण 60,000चं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे आपण मोठा केलेला आणि खाल जे आहे 12 फूट आणि 16 फूटचा केलेला आहे। जे मंडल येतात ते 16 फूटच्या आणि बाकी सगळं घरगुतीचे 12 फूटचा केलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण जे आपला भावनिक येतात त्याच्या सोयीसाठी आपण बाहेर एक स्टॉल लावणार आहे, प्रसाद आणि हे सगळं व्यवस्था केलेली आहे। कसा प्रतिसाद मिळतोय? आज कितवा दिवस आहे? आता जे पहिल्या 1.5 दिवसची गणपती होती ते 55 गणपती झालेले आहेत आतापर्यंत। आणि जे पुढं आता बघू आपण। मला तर वाटतं जे आपण कॉर्पोरेशननी इनिशिएटिव्ह घेतलेला आणि 15 ठिकाणी वेगळे पण केलेलं आहे, ते पण आम्हाला संपर्क केला होता। आम्ही पण त्यांना सजेस्ट केलं होतं। तर कसं केलेलं आता माहिती नाही आपल्याला, परंतु पेपरमध्ये वाचलं की 15 ठिकाणी वेगळ्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांनी विसर्जित केलेल्या श्रीमूर्ती आपण पर्यावरणाचा विषय हाताशी धरून कशा बाबतीत आपण त्याच्यामध्ये जे केमिकल असतं, जे आपण केमिकल आणलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकतो आणि 1.5 महिन्याचा प्रोसिजर असतो। ते सगळं गणपती मेल्ट झाल्यानंतर ते कुंड्या बनवतो आणि ते वेगळ्या स्कूल आणि जे एनजीटीचे झाड लावतात झाडप्रेमी त्यांना आपण देऊन टाकतो। ये हम लोग अभी आज 5 साल से कर रहे हैं। 7 साल बोलूँगा, 2 इयर्स कोविड की वजह से नहीं कर पाए थे, तो ये 7th ईयर है। एंड इधर के वेसिनिटी के लोग काफ़ी अच्छा रिस्पांस दे रहे हैं। अवेयरनेस स्प्रेड हो रही है कि कितना इम्पोर्टेंट है नदी को पोल्यूशन से बचाना। तो आई थिंक रिस्पांस बहुत अच्छा आ रहा है। लास्ट ईयर से बड़ा किया हुआ है। लास्ट ईयर 44,700 हमको मूर्तियाँ का काउंट मिला था। इस टाइम 60,000 का प्रोविज़न किया हुआ है। एक्सपेक्टेड है इस टाइम और ज़्यादा लोग आने का। फैसिलिटी अदरवाइज हमने काफ़ी कुछ अपडेट किया है लोगों के लिए। यहाँ पे जो उनका एक्सपीरियंस है उनका हम लोग ने एनहांस किया हुआ है। उनके लिए एक अच्छा फैसिलिटी अंदर आएंगे, क्लीनिनेस मेंटेन किया हुआ है एंड शेड डाल के रखा है सो दैट उनको जब आ रहे उनको गीला ना होना पड़े। फैमिलीज जब आ रहे वो अच्छे से उनको एक्सपीरियंस यहाँ का बहुत अच्छा मिले। यस। ये श्री बप्पा की मूर्ति विसर्जित होने के बाद इसका रिसाइकल कैसे किया जाता है? जनरली हम लोग अमोनियम बाइकार्बोनेट नाम का केमिकल यूज करते हैं। इसमें अमोनियम बाइकार्बोनेट जनरली पीओपी के साथ रिएक्ट करता है एंड इट हेल्प्स उसको प्रोसेस को पिघलाने के प्रोसेस को फास्ट कर देता है। तो अराउंड 1.5-2 महीना हमको लग जाता है ये पूरा प्रोसेस कंप्लीट करने में। उसके बाद जो हमको मिलते हैं कैल्शियम सिलिकेट, वो फ्लाई ऐश के जैसे यूज़ करते हैं। हम कंक्रीट के साथ मिक्स करके हम लोग उसके फ्लावर पॉट्स बनाते हैं एंड वो फ्लावर पॉट्स लेटर ऑन नेक्स्ट ईयर हम लोग प्लांट करके यहाँ पे जो लोग आते हैं उनको एज अ गिफ्ट भी देते हैं, अदरवाइज अलग अलग स्कूल्स में डोनेट भी करते हैं।